मुंबई गोवा महामार्गावरच्या खेडमधील बोरघर या ठिकाणी महामार्गावर नदीचं स्वरूप आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे महामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीचं पाणी मुंबई गोवा महामार्गावर आलंय, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालाय। दोन्ही बाजूची वाहतूक धीम्या गतीने होतीये। जीव धोक्यात टाकून वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नाही, त्यामुळे वाहतुकीचे 3 ते वाजले। रायगड जिल्ह्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसाचा जोर आहे तो सध्या वाढलेला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि त्यामुळे दक्षिण भाग असेल उत्तर भाग असेल या दोन्ही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे आता मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचण्यास आहे ती सुरुवात झालेली आहे। नागोठणे जवळची दृश्य आहेत आपण बघितलं तर मागील 44 तासांपासून मागील 3 दिवस आहे तो हा महामार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद होता। आता पुन्हा एकदा काल आपण बघितलं तर हा महामार्ग सर्व वाहतुकीसाठी खुला झाला होता, मात्र आज कोसळत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही वाहनं या पाण्यातनं हा प्रवास करतायत ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता। सध्याची ही दृश्य आहेत नागोठणे जवळ नागोठणेच्या रेल्वे पुलाखाली हे पाणी आहे ते साचलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आल्यामुळे वाहन चालकांची तारेवरची कसरत आहे ती सुरू झालेली आहे। एकंदरीत रायगड जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या पाण्यातून वाहनं काढताना वाहन चालकांची सध्याची ही कसरत आहे ती पाहायला मिळते। गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड।